मित्रांनो, महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी आणि ई-एल-सी-टी मध्ये 40 प्रश्न मेंटल ॲबिलिटी या विषयामधून विचारले जातात आणि हे प्रश्न सॉल्व्ह करत असताना आपल्याला काही ट्रिक्सची गरज पडते, ज्याचा वापर करून कमीत कमी वेळेमध्ये आपण हे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. तर त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो, मेंटल ॲबिलिटी या सेक्शनवरती आपण व्हिडिओ सीरीज सुरू केलेली आहे. तर हे एम-सी-क्यू कमीत कमी वेळेमध्ये कसे सॉल्व्ह करायचे याविषयी आपण डिस्कशन करतोय. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी आणि ई-एल-सी-टी साठी असणारा जो क्रॅश कोर्स आहे तो ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू झालेला आहे. या क्रॅश कोर्समध्ये तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून परीक्षेपूर्वी कव्हर केला जाणार आहे. इथे तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील. परीक्षेचं प्रिपरेशन करण्यासाठी 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा इथे अवेलेबल असणार आहे. तर लवकरात लवकर या क्रॅश कोर्सला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बी-एड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. कोर्सला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर सुरू करूया आजच्या प्रश्नांना. तर मित्रांनो, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन या टॉपिकमध्ये आपल्याला प्रश्नामध्ये विधानं दिलेली असतात आणि काही निष्कर्ष दिलेले असतात. तर आपण ते विधानं पाहायची, ते स्टेटमेंट पाहायचं, त्याला ॲनलाइज करायचं आणि त्या स्टेटमेंटवरनं कोणतं कन्क्लुजन हे करेक्ट असेल हे आपल्याला इथे शोधावं लागतं. जसं की तुम्हाला प्रश्न दिलाय, अनएम्प्लॉयमेंट इज वन ऑफ द मेन रिझन फॉर द पॉवर्टी ऑफ द कंट्री. तर विधानामध्ये सांगितलंय बेरोजगारी ही देशातील गरिबीचे मुख्य कारणांपैकी एक कारण आहे. तर मित्रांनो, आपण जर हे स्टेटमेंट अनालाइज केलं, जर आपण हे विधान पाहिलं की अनएम्प्लॉयमेंटला इथे गरिबीचं मुख्य कारण इथे स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे. तर आपण कन्क्लुजन्स आता इथे पाहूयात. टू एंड पॉवर्टी इट इज रिक्वायर्ड टू क्रिएट एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. गरिबी संपवण्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणं आवश्यक आहे. दुसरं कन्क्लुजन आहे, ऑल द पीपल इन द कंट्री आर अनएम्प्लॉयड. देशातील सर्व लोक बेरोजगार आहेत. तर मित्रांनो, आपण इथे स्टेटमेंटमध्ये पाहू शकतो, आपल्याला इथे पॉवर्टी विषय दिलाय, गरिबी विषय दिले आणि अनएम्प्लॉयमेंट विषय दिले. तर इथे पॉवर्टीला रिझन आपल्याला अनएम्प्लॉयमेंट सांगितलेलं आहे. म्हणजे देशात जी गरिबी आहे ती बेरोजगारीमुळे होते. फक्त एवढंच आपल्याला स्टेटमेंटमध्ये दिलंय. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काही दिलंय का? तर नाही. याच्या व्यतिरिक्त आपल्याला स्टेटमेंटमध्ये दुसरं काहीही वेगळी माहिती सांगितलेली नाहीये. आता कन्क्लुजन्स मध्ये काय सांगितलंय? टू एंड पॉवर्टी. आपल्याला जर गरिबी संपवायची असेल तर आपल्याला एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज जनरेट करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे गरिबी संपवण्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण जर केल्या तर गरिबी संपू शकते, असं म्हटलंय एका कन्क्लुजन मध्ये. दुसऱ्या कन्क्लुजन मध्ये म्हटलंय, ऑल द पीपल इन द कंट्री आर अनएम्प्लॉयड. देशातील सर्व लोक बेरोजगार आहेत. तर आपल्या स्टेटमेंट वरून म्हणता येईल की आपण जर देशातली गरिबी संपवायची असेल तर रोजगाराच्या संधी निर्माण केल्या तर गरिबी संपू शकते. त्याच्यामुळे निष्कर्ष एक जो आहे तो इथे चांगल्यापैकी अनुसरतोय. तो जर निष्कर्ष 2 आपण जर पाहिला तर देशातील सर्व लोक बेरोजगार आहे असं म्हटलं गेलंय. तर स्टेटमेंटमध्ये असं काही सांगितलं नाही की देशातले सर्वच लोक किंवा सर्वच लोक अनएम्प्लॉयड आहेत किंवा सर्वच लोक गरीब आहेत. त्याच्यामुळे निष्कर्ष 1 इथे अनुसरला जातोय. ओनली कन्क्लुजन 1 इथे फॉलो होतोय. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ओनली कन्क्लुजन 1 फॉलोज. तर आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. द नेशन एक्स faced increased international opposition due to its decision of performing 8 nuclear explosions. Conclusions आहेत, the citizens of the nation have favored the decision. Second conclusion is, some powerful nations do not want the other may become powerful. तर राष्ट्र एक्स ला 8 अणुस्फोट करण्याच्या निर्णयामुळे वाढत्या आंतरराष्ट्रीय विरोधाला सामोरे जावे लागते. निष्कर्ष आहे, राष्ट्राच्या नागरिकांनी या निर्णयाला पाठिंबा दिला. काही शक्तिशाली राष्ट्रांना इतर देश सामर्थ्यवान होऊ नये असे वाटते. तर मित्रांनो, आपल्याला स्टेटमेंटमध्ये जसं सांगितलंय की एका राष्ट्राने 8 अणुस्फोट केले आणि त्या निर्णयामुळे त्या राष्ट्राला आंतरराष्ट्रीय स्तरावरती विरोध होतोय. आणि आपल्याला निष्कर्षामध्येच म्हणजे कन्क्लुजन मध्ये सांगितलंय की राष्ट्राच्या नागरिकांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. आणि दुसरं कन्क्लुजन दिलंय, काही शक्तिशाली राष्ट्रांना इतर देश सामर्थ्यवान होऊ नयेत असे वाटते. तर आता स्टेटमेंटमध्ये सांगितलंय की अणुस्फोट केले त्या राष्ट्राने आणि
त्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्या राष्ट्राला विरोध होतोय. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती हे विधान आहे आणि निष्कर्षामध्ये आपल्याला राष्ट्रातल्या नागरिकांविषयी सांगितलंय पहिल्या निष्कर्षामध्ये. दुसऱ्या निष्कर्षामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये असं सांगितलंय की काही शक्तिशाली राष्ट्रांना इतर देश सामर्थ्यवान होऊ नयेत असे वाटते. तर आता जर स्टेटमेंट आंतरराष्ट्रीय लेवलवरचं आहे तर इथे निष्कर्षामध्ये पण आंतरराष्ट्रीय लेवलवरती इतर देशांना असं वाटतंय काही देश जे आहेत ते सामर्थ्यवान किंवा शक्तिशाली होऊ नयेत. त्याच्यामुळे निष्कर्ष 2 इथे योग्य पद्धतीने अनुसरल्या जातोय. त्याच्यामुळे ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर असणार आहे. फक्त निष्कर्ष 2 अनुसरतो. यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला स्टेटमेंट दिलंय. द चीफ मिनिस्टर एम्फसाइज द पॉइंट दॅट द गव्हर्नमेंट विल ट्राय इट्स बेस्ट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ फार्मर्स अँड रुरल पुअर. Conclusions are given. The former government had tried seriously for the development of these people. The government will not try seriously for the development of urban poor. तर मुख्यमंत्र्यांनी सरकार शेतकरी आणि ग्रामीण गरिबांच्या विकासासाठी सर्वोत्तम प्रयत्न करेल यावर भर दिला. निष्कर्ष आहेत पूर्वीच्या सरकारने या लोकांना विकासासाठी गंभीर प्रयत्न केले नव्हते. आणि दुसरं निष्कर्ष आहे हे सरकार शहरी गरिबांच्या विकासासाठी गंभीर प्रयत्न करणार नाहीत. आता पहा मित्रांनो, इथे स्टेटमेंटमध्ये सांगितलंय की मुख्यमंत्र्यांनी सरकार शेतकरी आणि ग्रामीण गरिबांच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. पण निष्कर्षामध्ये काय दिलं आपल्याला? पूर्वीच्या सरकारने या लोकांच्या विकासासाठी गंभीर प्रयत्न केले नाही आणि हे सरकार शहरी गरिबांच्या विकासासाठी गंभीर प्रयत्न करणार नाही. आता याच्यावरून आपण असं म्हणू शकतो का की आता मुख्यमंत्र्यांनी या वर्षी सांगितलंय म्हणजे मागच्या जे सरकार आहे मागच्या सरकारने काही प्रयत्न केले नाही. या स्टेटमेंटवरनं हे क्लिअर होत नाही. मागच्या सरकारने मे बी प्रयत्न केले असतील आणि मुख्यमंत्र्यांना परत या नवीन सरकारमध्ये अजून प्रयत्न करायचे असतील. त्यामुळे स्टेटमेंट मधलं जे अर्थ आपण जर घेतला आणि निष्कर्षाला जोडून पाहिला तर निष्कर्ष 1 इथे पूर्णतः चुकीचा आहे. त्याच्यामुळे निष्कर्ष 1 याच्या सोबत स्टेटमेंटचा काही संबंध नाहीये आणि हे सरकार शहरी गरिबांच्या विकासासाठी गंभीर प्रयत्न करणार नाही हा दुसरा निष्कर्ष आहे. तर मुख्यमंत्र्यांनी इथं सांगितलंय की ग्रामीण विकासासाठी सर्वोत्तम प्रयत्न करेल. पण मुख्यमंत्री असे नाही म्हटले की शहरी गरिबांसाठी आम्ही काहीच करणार नाही. त्याच्यामुळे निष्कर्ष 2 पण आपण या स्टेटमेंटवरनं काढू शकत नाही. त्यामुळे येथे नायदर कंक्लुजन 1 नॉर 2 फॉलोज हा करेक्ट ऑप्शन इथे असणार आहे. त्याच्यामुळे ऑप्शन डी याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. आपल्याला स्टेटमेंटमध्ये काय दिलंय त्याच्यावरती भर द्यायचा आहे आणि स्टेटमेंटचा काय अर्थ निघतोय ते आपण निष्कर्षामध्ये पाहतो. त्याच्यामुळे मे बी तुम्हाला असं वाटेल की जनरली नवीन मुख्यमंत्री आल्यानंतर ते घोषणा करतात आणि ते मागच्या सरकारला नाव ठेवतात. पण हे आपलं अझम्पशन झालं. ठीक आहे. त्याच्यामुळे आपलं अझम्पशन्स इथे आपल्याला वापरायचं नाही. आपला जो पूर्वाग्रह आहे तो इथे आपल्याला यूज करायचा नाही. फक्त स्टेटमेंटमध्ये काय दिलंय त्याच्यावरनं काय अर्थ निघू शकतो हे आपण पाहतोय. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. America's defense secretary reiterated that they would continue to supply arms to Pakistan. Conclusion दिले आपला Pakistan is incapable of manufacturing arms. It would ensure peace in the region. तर अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांनी पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पुरवणे सुरूच राहील असे पुनरुच्चार केले. निष्कर्ष आपल्याला दिलेत पाकिस्तानला शस्त्रास्त्रे तयार करता येत नाहीत आणि 2 यामुळे या प्रदेशात शांतता टिकून राहील. आता विधानामध्ये आपल्याला दिलंय की अमेरिकेचे जे संरक्षण मंत्री आहेत त्यांनी पाकिस्तानला शस्त्रास्त्रे आम्ही देत राहू असं सांगितलंय. तर विधानामध्ये असं नाही म्हटलंय की पाकिस्तान शस्त्रास्त्रे बनवू शकत नाही म्हणून आम्ही देत राहू किंवा आमच्या शस्त्रास्त्र दिल्यामुळे तिथे शांतता टिकून राहील. या दोन्हीही निष्कर्षांशी या विधानाचा कुठलाही काही संबंध नाहीये. त्यामुळे दोन्हीही निष्कर्ष इथे अनुसरले जात नाही. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी नायदर कंक्लुजन 1 नॉर 2 फॉलोज. ना निष्कर्ष 1 ना 2 अनुसरतो. तर आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. द मेजॉरिटी of Indian laborer belong to the unorganized sector and most of them earn very low. Conclusions:
The labor belong to the organized sector have better benefits and stability. Some laborers belong to the unorganized sector have regular and certain income. भारतीय मजुरांचा बहुसंख्य भाग हा असंघटित क्षेत्रात आहे आणि त्यापैकी बहुतेकांचे उत्पन्न फारच कमी आहे. संघटित क्षेत्रातील मजुरांना चांगले फायदे आणि स्थैर्य मिळते. असंघटित क्षेत्रातील काही मजुरांना नियमित आणि निश्चित उत्पन्न मिळते. तर आपण इथे निष्कर्ष 1 जर पाहिला तर संघटित क्षेत्रांना किंवा संघटित क्षेत्रातील मजुरांना चांगले फायदे आणि स्थैर्य मिळते. आता वरती विधान दिलंय की असंघटित क्षेत्रातलं म्हणजे बहुसंख्य भाग हा असंघटित क्षेत्रातील आहे असं म्हटलंय आणि त्यापैकी बहुतेकांचे उत्पन्न फारच कमी आहे असं म्हटलंय. म्हणजे बहुसंख्य भाग असंघटित आहे, काही भाग संघटित असणार आहे आणि जे बहुसंख्य भाग असंघटित आहेत म्हणजे जे असंघटित क्षेत्रात आहे त्यापैकी बहुतेकांचे उत्पन्न फारच कमी आहे. बहुतेकांचे फारच कमी आहे म्हणजे काहींचं उत्पन्न हे नियमित आणि निश्चित असणार आहे. म्हणून संघटित क्षेत्रातील मजुरांना चांगले फायदे आणि स्थैर्य मिळते. आपण हे या स्टेटमेंटवरनं किंवा या विधानावरनं शुअर असं म्हणू शकत नाही. पण विधानामध्ये जसं सांगितलंय की बहुसंख्य भाग असंघटित आहे म्हणजे काही भाग संघटित पण असणार आहे आणि दुसरं बहुसंख्य भाग असंघटित असून त्यापैकी जेवढा असंघटित भाग आहे त्यापैकी बहुतेकांचे उत्पन्न फारच कमी आहे. बहुतेकांचे कमी आहे म्हणजे काहींचं उत्पन्न इथे नियमित आणि निश्चित असणार आहे. त्याच्यामुळे निष्कर्ष 2 जो आहे असंघटित क्षेत्रातील काही मजुरांना नियमित आणि निश्चित उत्पन्न मिळते हा निष्कर्ष इथे योग्य असणार आहे. त्याच्यामुळे ओनली कंक्लुजन 2 फॉलोज फक्त निष्कर्ष 2 अनुसरतो हे याचं योग्य उत्तर असेल. आता पुढचा प्रश्न आहे seal tenders are invited from competent contractors experienced in executing construction job. Conclusions आहेत tenders are invited only from experienced contractors. It is difficult to find competent tenders in the construction job. बंद लिफाफ्यातील निविदा अशा पात्र ठेकेदाराकडून मागवण्यात आलेल्या आहेत ज्यांना बांधकामाची कामे करण्याचा अनुभव आहे. आता निष्कर्ष आपल्याला दिलाय निविदा फक्त अनुभवी ठेकेदारांकडूनच मागवण्यात आलेल्या आहेत आणि बांधकामाच्या कामासाठी पात्र निविदादार मिळवणे कठीण आहे. आता आपण निष्कर्ष 1 कडे जर पाहिलं तर निविदा फक्त अनुभवी ठेकेदारांकडूनच मागवण्यात आलेला आहे. आता विधानाकडे पहा बंद लिफाफ्यातील निविदा अशा पात्र ठेकेदाराकडून मागवण्यात आलेल्या आहेत ज्यांना बांधकामाची कामे करण्याचा अनुभव आहे आणि निष्कर्षमध्ये फक्त अनुभवी ठेकेदारांकडून निविदा मागवण्यात आलेल्या आहेत म्हणजे हे इथे मॅच होत आहे. दुसऱ्या याच्यामध्ये जर पाहिलं आपण बांधकामाच्या कामासाठी पात्र निविदादार मिळवणे कठीण आहे तर असं काही नाही दिलेलं स्टेटमेंटमध्ये. इथे फक्त निविदा मागवल्यात आणि त्या पण ज्यांना अनुभव आहेत अशा अनुभवी ठेकेदारांकडून या निविदा म्हणजे हे टेंडर्स मागवण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे फक्त निष्कर्ष 1 इथं अनुसरला जातोय. ओनली कंक्लुजन 1 फॉलोज. फक्त निष्कर्ष 1 अनुसरतो हे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते मेंटल लॅबिलिटी या विषयामधून काही महत्त्वाचे MCQ याचे आपण आन्सर्स आणि आन्सरचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. तर अशाच पद्धतीने या सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनमध्ये 1 महिन्याचा क्रॅश कोर्स सुरू करण्यात आलेला आहे. या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांमधून तुम्हाला शिकवलं जाईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा या कोर्समध्ये तुम्हाला अवेलेबल असतील. तुम्ही तुमच्या वेळेनुसार या सीईटीचं प्रिपरेशन करू शकता. तसेच संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित सोप्या भाषेतील नोट्स तुम्हाला दिल्या जातील. लेक्चर वाईज शॉर्ट नोट्स तुम्हाला दिल्या जातील. या परीक्षेचं प्रिपरेशन करण्यासाठी तुमचं टाइम मॅनेजमेंट सुधारण्यासाठी सुद्धा या बॅचमध्ये तुम्हाला मॉक टेस्ट अवेलेबल असतील ज्याच्यामध्ये फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो सीईटीची प्रॅक्टिस करत असताना मॅक्सिमम MCQ सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. त्यासाठी 2000 प्रश्नांचा MCQचा संच सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. तर मित्रांनो लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि सीईटीचं प्रिपरेशन अगदी आत्तापासून सुरू करा. बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.